चला मॅच चालू करायची आहे। या दरम्यान आपण पाहतोय पत्रकार गौतम जाधव यांचे ते आगमन झाले, त्यांचा मी अगदी सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानावरती, जेथे आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक पहिली पाहायला मिळते। या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल। दोन्ही संघ आपण पाहतोय एका गावातील संघ आहेत आणि खऱ्या अर्थाने ही लढाई दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे। जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। पाहूया फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असणार। मागील मॅच झाली होती त्या मॅचचा मॅच मॅच ठरलाय प्रथमेश मात्रे आणि आनंद मोरे यांच्याकडून त्यांना पारितोषिक आहे 1,500 रुपयांचं। आणि व्हॉलंटियर्स कृपया ऑनलाईन वर जायचं आहे। बापूजी ते मंडळाचे जेवढे व्हॉलंटियर्स आहे सर्वांनी ऑनलाईन वर जायचं आहे। मॅच 3 ओव्हरची आहे, 1 ओव्हरचा सर्कल आहे। सो वळूया आता क्रिकेटकडे। साहिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या दिवशी भन्नाट मारा काढणारा साहिल आज कसा मारा काढणार। साहिलचा पहिला चेंडू फेकून दिलाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती आणि कुणाल मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर तंबूत परत। साहिलला 200 रुपयांचा पारितोषिक। षटकारासाठी सन्माननीय श्री दीपक शेठ जाधव यांच्याकडून 500, विलास शेठ येलकर यांच्याकडून 500। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय येथे मात्र पारितोषिकांची खैरात। त्याचबरोबरीने सुभाष दाजी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100, प्रत्येक षटकारासाठी 100। आपण पाहतो अगदी रंगतदार अवस्थेत मॅच पाहायला मिळते। दोन्ही संघ अगदी सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळत असतात, त्यामुळे एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे वीक पॉइंट सगळ्यांना अगदी बरोबर ठाऊक आहेत। पहिला चेंडूवरती आपण पाहतोय साहिलने पहिली सफलता हासिल केली। नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, हा चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ च्या वरला आलाय 6 धावांचा आणि कणकणी षटकार। जशास तसे उत्तर रोहित पोटले संघाचा कर्णधार बॅटिंगला आल्या पहिल्या चेंडूवरती आसमानी फटका फिरकावून देतोय। निश्चितपणे आपण पाहतोय पहिल्या दिवशी भन्नाट मारा करणारा साहिल वरती हल्लाबोल केलाय। या चेंडूवरती अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतो। अतिशय चांगली गॅप सोडली होती, पण तो क्षेत्ररक्षकाने तत्परता दाखवले। एकच धाव मिळते या चेंडूवरती। संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 7 पर्यंत। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दोन्ही संघाची आता उत्सुकता शिगेला पोहोचले, कारण जर आपण पाहिले एका गावातील 2 संघ आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खूप सारे संघ पाठीराखे पाहायला मिळतात। ही मॅच खऱ्या अर्थाने ग्रामीणची आहे, ग्रामीण क्रिकेटचा थरार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। येथे जर आपण पाहिलं बॅटिंग करणारा संघ यजमान आहे आणि पाहूया यजमान संघ बॅटिंग करत असताना किती धावा फलक लावणार। साहिल जर आपण पाहिलं यंगस्टर आहे, परंतु पहिल्या दिवशी त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, अगदी प्रत्येक फलंदाजाला नाचवलं होतं, सोलो की सोडलं होतं। आणि त्याच वेळी आपण पाहतोय घोटवळ संघाचा महत्वपूर्ण फलंदाज येथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, कोणतीही धाव मिळत नाहीये। प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय। दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी उत्साहात पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सूरज बुलटे पाहायला मिळतोय। सूरज हा खऱ्या अर्थानं घोटवळ संघाचा बॅकबोन आहे। सूरजकडे तुम्ही बघाल तर अग्रेसिव्ह फटके आहेत, त्याचवेळी डिफेन्सिव्ह फटके आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचे सर्वांगीण फटके सूरजकडे आहेत। तो सूरज पाहूया आता कशी बॅटिंग करेल। या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे विशाल झेल होणार का? येस इट इज, इट टेक्स द कॅच, 1 मोर विकेट डाउन।
200 रुपयांचा पारितोषिक लागू झाले. मैदानावरती आपण पाहतोय एका मागोमागे एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतात. यजमान संघ घोटवळ संघ आपण पाहतोय थोडेसे प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ते संघर्ष करतात. असं म्हणतात ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. आणि यजमानांना आता इतिहास घडवायला लागेल, कारण आपण पाहतो यजमान संघाचे महत्वपूर्ण खेळाडू मैदानातून लवकर तंबूत परतलेत. साहिलची भन्नाट आणि फलंदाजांची त्रेदा तेरपीट उडवणारी गोलंदाजी पाहतोय. इंदापूर संघ पहिल्या षटकामध्ये वरचढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते. साहिल मात्र फलंदाजांवर हावी होतोय की काय असं वाटत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आलाय कॅप्टनच्या बॅटमधना धमाकेदार प्रहार. 6 धावांचा षटकार. दीपक शेठ जाधव यांच्याकडून 500 रुपये आले या षटकारासाठी. उमेश खैरे यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. विलास एलकल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले. पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. असं म्हणतात या जगात अशक्य काहीच नसतं. इम्पॉसिबल या शब्दाची तुम्ही जर फोड केलीत तर तो शब्द सुद्धा सांगतो येस आय एम पॉसिबल. आणि निश्चितपणे आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना कॅप्टन मात्र सडेतोड फलंदाजी करतोय. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये साहिलच्या गोलंदाजीवरती कर्णधार आपण पाहतोय वैभवने शानदार बॅटिंग करत निश्चितपणे 2 मोठे स्ट्रोक खेळलेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात 13 धावा. परंतु आपण पाहतोय गोलंदाजीला येतोय इंदापूर संघाचा खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण गोलंदाज, एक्सपिरियन्स गोलंदाज. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. असोसिएशन पॅकर मध्ये काल ज्या गोलंदाजांनी समोरचा निम्मा संघ गारद केला होता असा पठारे आलाय गोलंदाजीला. पठारेचा पहिला चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला बुचकाट टाकणारा शॉर्ट पाईन लेगला कॅच ड्रॉप केले. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. आणि सेमीफायनल मध्ये तुम्ही असं क्षेत्ररक्षण केलं तर ते कदाचित तुम्हाला या मॅच मधनं बाहेर सुद्धा नेऊ शकतो. कारण आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वैभवला जीवनदान दिले. दोन्ही बंधू पाहायला मिळतात. पाहूयात हे पोटले बंधू आपल्या घोटवळ संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतील. 14 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. पठारे गोलंदाजी करतायत. पठारेंचं षटक खऱ्या अर्थानं क्रुशल ओव्हर आहे. पहिल्या षटकात जर आपण पाहिल्या 13 धावा आल्यात. निश्चितपणे घोटवळ संघाला या षटकामध्ये मात्र धावांचा आलेख उंचवायला लागेल. या षटकामध्ये मात्र चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, वेट करूया पंचाच्या डिसिजनचा. अंपायरने सांगितलं कॅच टिपले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महत्वपूर्ण फलंदाज रोहित बाद. राहतात आणि येथे खऱ्या अर्थानं वैभव आणि नवीन आलेला फलंदाज पाहायला मिळतो दिवेश यांना या संकटामध्ये लढावं लागेल. कारण आपण पाहतोय या भागातील अतिशय नामवंत गोलंदाज असलेला पठारे पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्या बोटांची जादू दाखवून देतोय. आणि पठारेची गोलंदाजी आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून त्याने फलंदाजांना निष्प्रभ केले. शानदार मारा पाहायला मिळतोय. टिचून मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतो अगदी खोलात पाहायला मिळतोय. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. पठारेकडनं जर आपण पाहिलं ना पहिल्या दिवशी गावातून म्हणजे अर्थात इंदापूर संघाकडून खेळत असताना अगदी बहरदार कामगिरी. त्याचबरोबरीने कालच्या दिवसी असोसिएशन पॅकर मध्ये 5 विकेट घेण्याची कामगिरी. त्यामुळे अनेक रेकॉर्ड पठारेच्या नावावरती आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं पठारे विरुद्ध एक वेगळी रणनीती यूज करावी लागेल. घोटवळ संघ संघर्ष करताना दिसतोय. घोटवळकडनं धावा येत नाहीयेत. या षटकामध्ये आवश्यकता मोठ्या स्ट्रोकची, फटक्यांची आतषबाजी होणं गरजेचं आहे.
हा चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतो. लेग स्टिक वर पडल्यानंतर खूप बाहेर हा चेंडू गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 येथे अवलंबला गेलाय. धाव संख्या मात्र उंचावत असताना धावा कशाही येवो त्याला महत्व नाहीये, परंतु धाव येणं खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण आहे घोटवळ संघासाठी. आणि घोटवळ संघ पाहतोय अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. रोहित भगत यांच्याकडून दिवेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक आले. 16 धावा आपण हा फलकार पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय लॉफ्ट केलाय, सक्सेसफुल होणार का? येस इट इज. डीप मिड विकेट वरून आला एक बहारदार षटकार. वैभव पोटलेच्या बॅट मधनं आला आणखीन एक षटकार. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वाकवता आलं पाहिजे आणि वैभव तेच करताना दिसतोय. अगदी पहिली मॅच आपण पाहिली घोटवळची दुसऱ्या दिवशी, जेथे जवळपास असं वाटलं होतं घोटवळ संघ हारतो की काय, आणि त्यावेळी अगदी लास्ट मोमेंटला येऊन वैभवने सहज सुंदर अटॅकिंग कामगिरी केली होती आणि ज्याप्रमाणे ती मॅच त्याने जिंकून दिली अगदी लास्ट मोमेंटला, त्या कामगिरीची पुनरावृत्ती आता मात्र वैभवला करून दाखवायला लागेल. कारण येथे आपण पाहतोय घोटवळ संघ स्ट्रगल करतोय आणि त्यामध्ये वैभवचा रोल खूप महत्वपूर्ण आहे. हा चेंडू पूल केलाय, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय चुकी केले क्षेत्ररक्षकाने. निश्चितपणे येथे कोणताही कॉल झाला नव्हता. ज्यावेळी चेंडू उंच हवेत जातो त्यावेळी येस नो वेट ह्या कॉलिंग होणं गरजेचं असतं, परंतु येथे कोणताही कॉल न झाल्यामुळे आपण पाहतोय तब्बल 3 धावांचा बोनस मिळालाय घोटवळ संघाला. घोटवळ संघ आता आपण पाहतोय हळूहळू सुस्थितीत त्यांना दिसतोय, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये त्यांना दिसतोय. 25 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. निश्चितपणे आपण पाहतोय वैभव मात्र एक बाजू लावून खेळ करताना दिसतोय, वन मॅन आर्मी कामगिरी करताना दिसतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधनं चांगले चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. दिवेश पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी 1 टू गो. या चेंडूवरती आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतो या षटकामध्ये घोटवळ संघासाठी धावा येताना दिसत आहेत आणि घोटवळ संघ या षटकामध्ये धावांचा रतीब करताना दिसत आहेत. मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर एक्स्ट्रा चेंडू आलेत, डबल आल्या, टिबल आल्यात या षटकामध्ये आणि त्यामुळे आपण पाहतोय यावेळी मात्र घोटवळ संघाच्या धाव संख्येचा आलेख अगदी वेगाने उंचत असल्याचे चित्र पाहायला मिळते. या षटकामध्ये फटारेचा खरपूस समाचार घेतलाय. तयार होईल फलंदाज दिवेश. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, जेल होणार का? पठारे स्वतः जेल मागे गेलाय, परंतु आपण पाहतोय मिस जेल पाहायला मिळते. येथे मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करताना दिसत आहेत. षटक क्रमांक झाले दुसरं कंप्लीट आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय धाव फलकर पाहायला मिळतात 28 धावा. अंतिम षटक येणं आहे शिल्लक. अंतिम षटक म्हटलं तर स्लॉग ओव्हरचं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन्ही ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागले. ही मॅच जिंकणार कोण? फायनलला कोणता संघ जाणार? इंदापूर जाणार की घोटवळ जाणार? निश्चितपणे आपण पाहतोय यजमानांचे काही फलंदाज लवकर जरूर बाद झाले, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येथे वैभवने डाव सावरलाय आणि खऱ्या अर्थानं डोलारा कुठेतरी पडत होत असं वाटलं, तेथे मात्र वैभवने येऊन एक उपयुक्त इनिंग खेळले. मैदानामध्ये आपण पाहतोय प्रेक्षक अगदी ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये मॅच चालू असते त्यावेळी असे प्रेक्षक येताना दिसत आहेत आणि घोटवळ संघाचे समर्थक आहेत थोडेसे आनंदात पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. 28 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. प्रति षटक जर आपण पाहिली तर 14 धावांची सरासरी पाहायला मिळते. निश्चितपणे दुसऱ्या षटकामध्ये मात्र अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि अंतिम षटकासाठी मला वाटते चेंडू सुपूर्द केलाय विशालच्या हाती. विशाल जर म्हटला तर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे इंदापूर संघाचा. स्लॉग ओव्हर मध्ये विशालकडे कर्णधाराने धुरा सोपवले जरूर, परंतु आपण पाहतोय वैभवचं आक्रमण चालू आहे आणि खऱ्या अर्थानं वैभवला रोखावं लागेल, कारण वैभव आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय आणि ज्यावेळी एखादा संघ घरच्या मैदानावर खेळत असतो त्यावेळी त्या मैदानाची त्यांना खडानखडा माहिती असते आणि त्याच बरोबरीने घरच्या प्रेक्षकांचा असलेला पाठिंबा ही खऱ्या अर्थानं महत्वाची गोष्ट असते. वैभवला अंतिम षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे मारा करेल विशाल. अंतिम षटक खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण आणि तितकंच निर्णायक षटक पाहायला मिळेल. राईट आर्म अराउंड द विकेट. वैभव पहिला चेंडू भिरकावून देतोय थेट सीमारेषे बाहेर. अफलातून षटकार.
मिळवून देण्याचं कार्य करतोय. वैभव खऱ्या अर्थानं आज आपल्या गावासाठी एक हाती किल्ला लढताना दिसतोय. वैभवच्या बॅट मधनं आता मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. विशालचा पहिल्या चेंडूवरती दमदार स्वागत केलं त्याने षटकारानं. दुसरा चेंडू, परंतु यावेळी हा डाव माझा आहे असं विशाल सांगतोय. वैभव झालाय क्लीन बोल्ड, बिग ब्लो. इज नेक्स्ट नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे रोहा असोसिएशन आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे वैष्णव विलन कोलाट. सो कॅप्टनला विनंती असणार आहे आपण लवकरात लवकर यायचं आहे टॉस करण्यासाठी. धाव फलकर आपण धावा पाहतोय 34 रन ऑन स्कोर बोर्ड. मैदानावरती मात्र आपण पाहतोय जास्त उत्तर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दोलायमान स्थितीत मॅच पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडूवरती क्षणाक्षणाला पारड बदलत चालले आणि पाठीराखांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह, एक वेगळा जोश पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वैभवची विकेट टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकतो, एक वेगळा मोमेंटम सुद्धा मिळू शकतो. परंतु पाहूया अजून काही चेंडू आहे शिल्लक. 4 चेंडूचा खेळ आहे शिल्लक या षटकातील. हा चेंडू आपण पाहतोय स्विंग अँड मिस. धाव मात्र येताना दिसत नाहीये. चेंडू ऑफ स्टंपला पडला आणि बाहेर गेलेला पाहायला मिळतोय. आउट स्विंगर पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते विशाल कडना. विशाल मात्र अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा रोखण्याचं काम करतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोटवळ संघाला अंतिम षटकामध्ये डीजे यावेळी आलाय लांब पल्ल्याचा खऱ्या अर्थानं एक लॉंगेस्ट सिक्स. आपण पाहतोय 500 रुपयांचा पारितोषिक घोटवळ संघाचा थॉमस डायस. येथे मात्र आपण पाहतोय शॉट उंच हवेत घेतलाय. विशालने ही कॅच ड्रॉप केले. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि संघाची धाव संख्या आपण पाहतोय 42 धावा पाहायला मिळतात आणि ही धाव घेण्याचा हा प्रयत्न दोन्ही संघाचं पारड वर चढ पाहायला मिळतात आणि दोन्ही संघाकडनं प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. दैदिप्यमान कामगिरी दोन्ही संघातील खेळाडू करताना दिसत आहेत. यावेळी आपण पाहतोय पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू असणार आहे 1 टू गो. या चेंडूवरती आपण पाहतोय डाऊन द ट्रॅक आलाय. डीप मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. 42 धावा झाल्यात आणि मॅच जिंकायला आवश्यकता असणार आहे 43 धावांची.
मॅच मध्ये काय घडणार. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर या दोन व्यक्तींदरम्यानची लढत आहे. मिलनजी पुरस्कृत असणारा बापूजी क्रिकेट संघ घोटवळ आणि इंदापूर ऋषिकेशजी जैन यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, या दोन व्यक्तींदरम्यानची ही लढत असणार आहे. जिथे एक दर्जेदार क्रिकेटचा रंगारंग सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. क्रिकेट हे संचारतांगामध्ये गावासाठी आज आम्ही खेळतोय. आज जर का इथून हरलो ना तर आमच्या गावाची इब्रत जाणार आहे, गावाची अब्रू जाणार आहे. या उद्देशाने या ईर्षेने प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळणार आहे. आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत हे खेळाडू. चला घाई करा, विनंती करूया आणि टॉसही केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील सामन्याचा. चला रोहा असोसिएशन संघ लवकरात लवकर उपस्थित व्हा आणि एका बाजूला वैष्णवी कोलार संघाचा कर्णधार प्रथमेश म्हात्रे. चला लवकरात लवकर टॉस करूया. काकाजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा मित्रांनो आणि लवकरात लवकर दोन्ही संघांचे कर्णधार प्रथमेश म्हात्रे. चला लवकरात लवकर आणि मैदानाच्या आतमध्ये वळूया. जिथे आघाडीला आलेत स्ट्राईक एंड वरती आहे तो बंटी पानोलकर आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय शिवा दिघे. ही जोडी आघाडीची मैदानामध्ये आले. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होणार. रोहित याच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय. रोहित शर्माची जर्सी नंबर 45 परिधान करून तो गोलंदाजी मार्क वरती आहे. टॉस होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मान्यवरांना विनंती, दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित होत आहेत. लोअर फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव अर्जित करण्यात आली आहे. टॉस केला जातोय. रोहा संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि खुल्या गटामधून येणारा वैष्णवी कोलार संघ ऋषिकेशजी जैन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. पहा आज जो काही संघ गोळा केलाय, आज जो संघ एकत्रित केलाय, प्रत्येकाला प्रत्येक एक एक हिरा उचलून आणलाय आणि संघामध्ये स्थान दिलंय. ऋषिकेशजी जैन यांचंही तितकंसं कौतुक करूया. परंतु टॉस होतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जिथे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय बंटी अर्थातच स्वप्नील. नॉन स्ट्राईक एंड वरती शिवा. रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक एंड वरती शिवा पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. पहा टिच्चून मारा, अचूक टप्प्याची गोलंदाजी. कठीण परिश्रम काय असतात. जिथे मात्र आपण विचारलं ना, पाहिलं ना, तर विचारा टी नटराजनला. त्याची आई रस्त्याच्या बाजूला एका ठेल्यावरती इडली विकायची. तो प्रवास त्याने केला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट घातलं आणि तिथून जो काय त्याचा प्रवास पाहायला मिळालाय. विचारा कठीण परिश्रम कसे करावे लागतात. टॉस जिंकला वैष्णवी कोलाड या संघाने आणि निर्णय काय असेल हे जरूर जाणूया. 3 षटकांची मॅच असेल पुढची. खुला टप्प्याचा हा चेंडू, जिथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव तो जरूर येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती वधारेल. जिथे धावा पाहायला मिळतात त्या 2 धावा धाव फलकावरती आहेत. दोन धावा धाव फलकावरती आहेत. 2 आकडा समोर आल्यानंतर 2 एप्रिल 1969 साली जन्माला आलेला ब्रायन चार्ल्स लारा याची ही आठवण होते. नारळाच्या झाडापासून बनवलेली त्याची बॅट आणि त्याने खेळलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे देखील फार महत्वाचं राहिलं. गोलंदाज रोहित. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्यांच्याकडून घोटवळ संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक जर का घेतली 1111 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर का हॅट्रिक घेतली तर 3 मान्यवर आमचे प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती, जर्सी नंबर 45. उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टी रक्षकाचा वेध. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. आत्मविश्वास तिथे कमी पाहायला मिळालाय. आत्मविश्वास येथे तुमच्याकडून ठणकावून भरलेला असायला हवा. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू त्यासाठी शैलेशजी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. रुपेशजी शिंदे यांच्याकडून बंटीसाठी 6 साठी 100 रुपये आलेत. त्यासाठी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रोहित गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. घोटवळ संघ ज्या संघाने एकात्मतेचा एक मोठं प्रतीक
दिलं. हा चेंडू डाव्या यष्टी वरती होता. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. या षटकामध्ये एक दमदार कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा इथे खर्च केल्यात. एक बहारदार गोलंदाजी रोहित याचं हे पहिलं षटक संपुष्टात. डीजे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, जिथे पाटलाग रामजी येलकर, संजयजी बावळेकर आणि संतोषजी साळवे, त्याचपदे शैलेजी येलकर यांच्याकडून अर्थात या चारही मान्यवरांकडून प्रत्येकी 100 रुपये, अर्थात विचार केला तर 400 रुपये एक विकेट साठी, प्रत्येक निर्धाव चेंडू साठी ही 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे 4 मान्यवर पहा. काय म्हटलं जातं, नोटबंदी आली होती का दादानं. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे दुसरं षटक हाताळण्यासाठी एक उभरता सितारा आणि ज्याने मात्र एक बहारदार गोलंदाजी केले. या स्पर्धेवरती एक वेगळी छाप. वय वर्ष कमी आहे या खेळाडूचं, परंतु आज मैदानामध्ये प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. रोहितजी भगत यांच्याकडून. दादा चेंडू 70चा यायला लागलाय मैदानामध्ये. वळूया, जिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. दिवेश याच्या हाती चेंडू सुपवण्यात करण्यात आला. जर्सी नंबर 7 दिवेश, एक उभरता सितारा, उद्योन्मुख खेळाडू, परंतु या स्पर्धेवरती एक वेगळी छाप त्याला सोडायची आहे. स्वतःच्या नावासाठी नव्हे तर गावासाठी मी उतरलोय मैदानामध्ये आणि मी काय करेन हे तो दाखवण्यासाठी सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना मोठा फटका इथे येतोय. फलंदाज शिवा याच्या बॅटमधून षटकार. कडून शिवा याच्यासाठी षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक सुपूर्द झालंय. कॅश प्राइस षटकाराला पहिल्या चेंडूवरती इथे मोठा फटका. 18 धावा देत या स्पर्धेमध्ये 5 गडी बाद करणारा गोलंदाज दिवेश याच्यावरती चढवलाय हल्ला. एक आला मोठा षटकार. शिवा याच्या फलंदाजीचं हे भाकीत एक गणित इथे दाखवतोय, एक धमक दाखवतोय. माझ्याकडे कौशल्य आहे आणि मी ते कौशल्य पणाला लावणार. येणाऱ्या 11 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज असताना हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं इथे आगमन झालं. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूया. अनेक वेळेला आपण म्हणतो की रेस जरी गाड्यांची असेल आणि आयुष्याची असेल ना, गिअर ज्याला कुठे बदलायचं हे ठाऊक आहे ना, विजय हा त्याचा असतो मित्रांनो. आणि इथे गिअर कुठे बदलायचं ना हे शिवाला ठाऊक होतं. त्याने आता गिअर बदललाय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. मुंबई गोवा हवेच्या बाजूला घोटवळ हे गाव आणि या गावाच्या विरोधात तो खेळतोय खासदार चषकामध्ये. हा चेंडू उजव्या यष्टीवरती आहे, क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र चुकी होतीये. झेल इथे सुटलाय. शिवा याचा जीवदान प्राप्त झाले शिवाला, जिथे धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे विचार केला शिवा याचा झेल सुटलाय. एक चांगला झेल इथे टिपला गेला असता, परंतु जीवदान प्राप्त झालंय. शिवा या नावामध्ये खूप काय आहे. शिवा हे नाव जर का पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शब्दाची फोडी सांगूया. हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केला. क्षेत्ररक्षक येतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, चेंडूला उचलेल, तद्वर एक धाव येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 19 धावा धावफलकावरती आहेत.
जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शिवा मैदानावरती असल्यानंतर छत्रपती शिवाजीरायांची आठवण झाली. छत्रपती शिवाजीरायांच्या प्रत्येक शब्दाची फोड करायची झाली. माझ्या भाषेत अशी असेल, माझ्या शब्दात असे असेल. पहिला शब्द तो 36 हत्तींचे बळ असणारे, त्रत्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जागणारे, शिशिस्तप्रिय व वाणिज्यचे जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. या रयतेच्या राजाला करूया मानाचा मुद्रा. मैदानाच्या आतमध्ये होऊया. जिथे धावा आहेत ते 19, पाठलाग केला जातोय ते 43 धावांचा. उदय ढाल 43 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही विचार केला एकंदरीत तर 24 धाव संख्येची गरज असणार आहे, 26 धाव संख्येची गरज असणार आहे. गोलंदाज सज्ज होईल दिवेश. हा चेंडू ऑन साइडला भिरकटून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा निशेष. म्हटल्यानंतर आम्हाला आठवण होते की त्यांना टी शर्ट्सही देण्यात आल्यात. व्ही मार्ट मानगाव यांच्याकडून भागवत शेठ आणि दीपकजी जाधव यांच्याकडून टी शर्ट देण्यात आल्यात. 7 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे. 7 गेंदे शेष आहे. 20 रनों की जरूरत. 7 बॉल 20 रन रिक्वायर्ड. खासदार चषक 20-21 क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. 7 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू डॉट येईल का? या चेंडूवरती लक्ष असणार आहे त्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं, या घोटवळ गावाचं, गावातील प्रत्येक नागरिकाचं. हा चेंडू डॉट येणार का? इथे फाटका चांगला आहे. ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ₹200 आणि ऋषिकेश जैन यांच्याकडून हे ₹200 पारितोषिक घेत आहे. त्याचबरोबर उदयजी ढाल यांच्याकडून शिवाच्या षटकारासाठी ₹500 आमच्याकडे जमा झालेत. इंदापूर हा संघ जर का विजेता होतो तर कुणालजी दळवी यांच्याकडून ₹500 जमा झालेत. आज मात्र आमचे गुणलेखक राहुल निवाते यांच्याकडे कॅश प्राइज जास्तीत जास्त जमा झाली आहे. रुपेजी तोडकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे सन्मान करण्यात येतोय. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. मुख्य व्यासपीठावर शेवटचे 6 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. 6 गेंदे 14 रन, 6 चेंडू 14 धावा सन्मानित करण्यात येतोय. मान्यवरांचा सन्मान उदयजी अल्लाट यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. उदयजी अल्लाट यांना विनंती करूया या व्यासपीठावरती. उदयजी ढाल साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती या. 6 चेंडू 14 धावा. हा चेंडू अधिक वेगाने पंचांकडे अपील करण्यात आली आहे. जिथे पहिला चेंडू एकेरी धाव देऊन जातोय. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव संख्येची गरज. 5 चेंडू आणि 13 धावा. कोणता संघ जिंकणार? इंदापूर की घोटवळ? आपण पाहतोय खासदार चषक. सागरजी खानविलकर यांच्याकडून जर का घोटवळ संघ जिंकला तर ₹1111 पारितोषिक असणार आहे. वैभवनी जर ही मॅच जिंकून दिली तर ₹500 पारितोषिक त्याच्यासाठी आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. ऋषिकेशजी जैन यांच्याकडून षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज. 200 वरून 300 प्लस झालेत, 500 झालेत. जशाच तशी उत्तर मैदानावरती दिली जातात, मैदानाच्या बाहेरूनही दिली जातात. मैदानामध्ये होऊया
जिथे गोलंदाजी मार्क वरती वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजाला कारनामा करून दाखवावा लागणार आहे. हा फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. कोणती चुकी करत नाहीये. वैभव याला यश. टाळ्यांचा गजर. खेळाडू बाद. गडी बाद झालाय. पहा, अनेक वेळा आम्ही म्हणतो 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. एक तेरी तो एक मेरी. जिथे मात्र मैदानामध्ये वैभव दाखवून देतोय. काय घडतंय मैदानामध्ये. ही मॅच रंगतदार आणि रोमहर्षक पाहायला मिळणार. येणारे चेंडू आहेत ते इथून आपण पाहिले तर 4 आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया. जिथे गोलंदाजी मार्क वरती वैभव सज्ज होत असताना रायचा मोर द विकेटने उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. बहारदार गोलंदाजी. काय दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. आज मात्र हा संघ श्री बापूजी क्रिकेट संघ या नावाने खेळतोय आणि श्री बापूजींचा आशीर्वाद मैदानामध्ये घेऊन खेळणारा हा संघ पाहायला मिळतोय. रेल्वे कर्मचारी प्रदीपजी गमरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोटवा संघ जिंकला तर. सामन्याची कॉमेंट्री कमी परंतु पारितोषिक जास्त झाली यावेळी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. नागेश गाडगे यांच्याकडून ही पारितोषिक आहे. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चला व्हॉलेंटियर्स निर्णय द्या. व्हॉलेंटियर्स. हा षटकार. आम्ही रिटर्न देतोय कारण की हा चौकार आहे. 4 धावा आल्यात. 9 धाव संख्येची गरज. येणाऱ्या चेंडू असतील शेष ते इथून 2 आणि या 2 चेंडू मध्ये बनवाव्या लागणार आहेत त्या 9 धावा. 2 गेंदे शेष आहे. 9 रनों की जरूरत. या गावातील या ग्रामीण खेळाडूंचा आणि आपल्या घरच्या खेळाडूंचा खेळ आवडला असेल ना मित्रांनो तर एकदा जोरदार टाळा होणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. 2 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. मॅच जर का जिंकला ना संघ कोणताही जिंकू द्या कोणीही मैदानात जाणार नाहीये. कोणताही संघ जिंकू द्या कोणीही मैदानामध्ये जाणार नाहीये. आणि 5 धावांची पेनल्टी देऊ आम्ही सरळ सरळ. लक्षात घ्या कोणी मैदानात जाणार नाही. येणारे 2 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 9 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी. 1 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. क्या बात है. शेवटचा चेंडू शेष आहे. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना रचतोय इथे इतिहास. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज होती. एक बहारदार गोलंदाजी वैभवने केली. शेवटच्या षटकामध्ये तो आला. केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या त्या 5 चेंडू मध्ये. बहारदार गोलंदाजी. लयबद्धता काय आहे. माझ्याकडे कौशल्य का आहे आणि मी या गावचं प्रतिनिधित्व का करतोय. विजयासाठी 1 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज वैभव. ही मॅच इथे जिंकतोय गोटवा संघ. इथे मात्र विजेता संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.